तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला फ्लॉवर ज्वेलरीचे इयरिंगचे वेल कसे बनवायचे ते सांगणार आहे। त्याआधी तुम्ही बघू शकता मी वरचा बेस करून घेते आहे। त्यासाठी मी इथे पहिले कॅनव्हास घेतलेला आहे आणि नंतरून हे असे बेस मार्केटमध्ये भेटतात आपल्याला कानातल्यांचे, आणि तुम्ही बघू शकता इथे मी ग्लू लावून घेते। याला मी फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे आणि त्यानंतर हे जे पॅच मी बनवलेले होते ते व्यवस्थित त्याला चिटकून घेतलेले आहे। आता पॅच कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। लॉंग नेकलेसचा व्हिडिओ आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की पॅच कसा बनवायचा। असे छोटे छोटे पॅच तुम्ही त्याच पद्धतीने छोटे छोटे पॅचसुद्धा बनवून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता हे मी असे पॅच बनवून घेतले। आता ते वाळवायला ठेवून द्यायचे आपले थोडा वेळ। आणि इकडे मी हे असे मणी घेतलेले आहेत, म्हणजे हे फ्लॉवर्स आहेत, आर्टिफिशियल आहेत हे, आणि ते आता बारीक कळ्या घेतलेल्या आहे। त्यानंतर इथे मी कडी लावून घेतलेली आहे। कडीला दोन्ही बाजूला 2 सुया घेतलेल्या आहे आणि दोरा पॅक केलेला आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे हा 4 पदरी दोरा आहे, एका बाजूला एक डबल आणि दुसऱ्या बाजूला एक डबल असा 4 पदरी दोरा घेतलेला आहे आणि 2 सुया आहे, म्हणजे आपल्याला 2 पदर वेगवेगळे काढायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता गोल्डन मनी टाकून दोन्ही एकाच मनीमधून डबल सुई काढून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला ती लॉक करायची आहे थोडी। आता अशा पद्धतीने करायचं आणि हा जो दोरा आहे हा पोत आपण ओवतो, जे आपल्याला मंगळसूत्र होऊन देतात, तो दोरा मी वापरलेला आहे इथे। त्यानंतर तुम्ही बघा हे असे आपल्याला गोल्डन मनी लावून घ्यायचे। त्यानंतर आपण जे पण 2 सुया घेतलेल्या होत्या 3 मणी ओवलेले आहेत मी, आणि त्या ज्या सुया घेतलेल्या होत्या त्या वेगवेगळ्या केलेल्या आहे, एक साईड वेगळी आणि एक साईड वेगळी केलेली आहे। आता ह्या साईडला आपल्याला सर्वात आधी आपल्याला ह्या पद्धतीने कळ्या ओवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जशी हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। मी 3 घेऊन आणि एक गोल्डन मनी त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला जितकी मोठी हवे आहेत तितके मोठे तुम्ही घेऊ शकता। आता माझ्या पद्धतीने माझं जेवढं पण मेजरमेंट होतं त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे। आधी दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तसंच ओवून घ्यायचं आहे। तर एका बाजूची जी मण्यांची माळ आहे, म्हणजे एका बाजूची जी कळ्याची माळ आहे ती थोडी छोटी घ्यायची आणि एका बाजूची आहे ती मोठी घ्यायची। जर तुम्हाला अशा पद्धतीने अवघड जात असेल तर तुम्ही सिंगल सुद्धा करू शकता। मी एकाच याच्यामध्ये डबल केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। इथे मी 2 कळ्या एक्स्ट्रा घेतलेल्या आहे आणि गोल्डन मनीमधून पुन्हा ती सुई काढून घेतलेली आहे मागच्या बाजूने, म्हणजे आपला एकाच याच्यामध्ये दोरा व्यवस्थित पॅक होतो। आणि इथे आपल्याला बॅक साईडला कडी हुक लावून घ्यायचं आहे, जे आपल्याला केसामध्ये मागच्या बाजूला अटकवायचं आहे त्या पद्धतीने, आणि इथे आपल्याला व्यवस्थित दोरा लॉक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही वेल बनवू शकता। आता तुम्ही बघू शकता माझे वेल किती छान आणि एकदम मस्त रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ।